आज मी पत्रकार महेश पुंडे किंगडीपारी इथे आले असतात एक वरिष्ठ व्यक्ती मिळालेले आहेत. खूप चांगला उद्देश घेऊन गावात तीन दारूपेट्या आहेत आणि त्या दारूमुळे गावात व्यसनकर्त्यांची संख्या वाढलेली होती आणि स्कूल मुले आणि येणाऱ्या जनरेशनवर त्याचे दुष्परिणाम होऊ नये, हा समाज एक उत्तम समाज निर्माण व्हावा आणि या समाजात दारूचा आणि व्यसनेचा वास नसावा, हाच एक किंगडीपारवासियांनी उद्देश घेतलेला होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी दारूबंदी करण्याकरता म्हणून सगळे तहसीलदार साहेबापासून तर जिल्हाधिकारी साहेबापर्यंत धांदर साहेबापर्यंत त्याची कागदी कारवाई केलेली होती. आणि त्या स्वरूपात आंदोलनसुद्धा तहसील ऑफिसमध्ये त्या समोर यांनी केलेला होता. आणि त्याच्या उग्ररूप नंतर दिशा भटकली आंदोलनाची आणि उग्ररूपात आली आणि उग्ररूपात आल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याकरता म्हणून कायदा ज्यांनी हातात घेतला त्याच्याकडे नाईलाजास्तव कारवाई यांच्यावर व्हावी झाली. आणि त्यामुळे आज यांना आंदोलनाची जी दिशा होती ती दिशा यांची भटकलेली आहे आणि त्याचे कायदा हातात घेतल्यामुळे त्यासाठी म्हणून यांना परिणामसुद्धा यांच्या हातात येत आहेत. आणि नको ती परेशानी, नको त्या समस्या आता यांच्या मागे लागलेल्या आहेत. परंतु पुन्हा हीच अपेक्षा आहे की गावात दारूबंदी असावी, कुठल्याही व्यसनाच्या आहारी हा गाव नसावा. एक चांगल्या उद्देशासाठी संतोषजी दोनुडेजी यांच्या नेतृत्वात निर्माण झालेली ही दारूबंदीची आंदोलनाची दिशा, एक नवी दिशा, कायदेशीर कारवाई कायदेशीररित्या व्हावी आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपली मागणी यांनी मांडावी आणि कायद्यांनीच पाठबळ देऊन ह्या गावाला व्यसनमुक्त करण्याकरता मदत करावी, हीच या गावाची विनंती आहे. धन्यवाद.